ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्या हातातून पक्ष गेला, अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे. कारण ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल. पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण काही अपेक्षित होतं. हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांचा असंच केलं. आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. जी ऑर्डर शिवसेनेच्या विरोधात झाली तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं तेच आज आदरणीय पवार साहेबांनी, ज्यांनी शून्यातून पक्ष उभा केला, शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं. त्यांचा कोणी काका मामा वडील राजकारणात नव्हते. आदरणीय पवार साहेबांनी त्यांचं सगळं राजकीय जे आयुष्य आहे ते शून्यातून उभं केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तो पक्ष उभा केलेला आहे. आणि आज त्यांच्याकडून हा त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाउंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने सेनेचं त्यांनी केलं तसंच आमचं करतायत. आणि ऑर्डरप्रमाणे त्यांनी जो नियम कायदा लावला आहे तो लेजिस्लेशन म्हणजे आमदारांचा लावलेला आहे. आज सुप्रीम कोर्टाचं जर तुम्ही ऑर्डर आधीची वाचली असेल तर त्याप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे, जो नंबर आहे त्याच्यावरनं पक्ष ठरत नाही, संघटना ठरवते. त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. ताई, शिवसेनेच्या केसमध्ये निकाल देताना असं म्हटलं होतं त्यांनी घटना सबमिट केलेली नाहीये म्हणून त्यांनी आमदारांची संख्या विचारात घेतली होती. आपल्या केसमध्ये काय आमच्या केसमध्ये घटनाच्या प्रमाणेच सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीचा हा विजय आहे, हे काय सत्य नाहीये. त्याच्यामुळे ठीक आहे, आदरणीय पवार साहेबांवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर हा अन्याय आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढू. निवडणुकीच्या आधीच हा निकाल येतोय. राज्यसभाच्या आता काय त्याचा टायमिंग आज नाही उद्या तो येणारच होता. आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत करतील. त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काय आश्चर्य वाटत नाही. याच्या अगोदरचा जो निकाल लागला, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं नव्हतं, मात्र ते रक्ताचं नातं होतं. ज्या हाताला तुम्ही राखी बांधली त्याच्याकडे आता हा पक्ष जातोय, काय भावना आहे? ठीक आहे, हा माझा राजकीय विषय, हा माझा वैयक्तिक विषय नाही. आणि आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय. जर पवार साहेब 60व्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली, पुन्हा करतील, उमेदीने पुन्हा करू, त्याच्यात काय. आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत, कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही. पण ठीक आहे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे, ठीक आहे, हरकत नाही. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत का? कारण शिवसेनेची केस जवळपास वर्षभर झालं सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यांचा निकाल अजून लागलेला नाही म्हणून हा प्रश्न. नाही, आमच्याकडून तर सुप्रीम कोर्टात आम्ही न्याय मागणारच ना, अर्थातच. काही बातम्या येतात की नवीन पक्ष आणि नावासाठी हे केलंय, खरोखर असं आहे का? नाही, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शनसाठी 3 नावं आणि 3 चिन्ह आम्हाला द्या, असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे. अर्थातच ते करू आम्ही. कोणत्या कोणत्या नावांचा विचार चालू आहे काय त्या सगळ्या? उद्या कळेल ना. अभी थोडा पिक्चर तो बाकी है ना, कल तो देखो. उद्या काय बातमी चालवणार, सगळंच आता सांगितल्यावर. आल्यानंतर पवार साहेबांशी तुमचं काही बोलणं झालं का? त्यांनी काही म्हटलंय का? आम्ही दिल्लीत एकाच घरात राहतो. साहेबांची काय प्रतिक्रिया होती निकालानंतर? खरं तर नाही, आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे. मी पार्लमेंटमधून माझं भाषण करून आज 3-4 बिलं मी पास केली, ती करून घरी आले. आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आत्ता चालू आहे. वंदनाताई आहेत, प्रकाश जावडेकरजी, त्यांचाही सेंड ऑफ आहे. अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले जे आज इथे उपस्थित आहेत. साहेब काय बोलले? साहेब आता त्यांच्या सगळ्यांशी बोलतायत, कारण आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत आता.
आमच्या घरामध्ये आज पाहुणे आलेले आहेत, त्याच्यामुळे पवार साहेब त्या सगळ्यांची बोलतात. ताई, तुमची कायदेशीर बाजू भक्कम होती म्हणून वेळ लागला का एवढा निकाल द्यायला निवडणूक? आता ह्याचं उत्तर तुम्हाला अदृश्य शक्तीलाच विचारलं. दादा गटाकडून ट्विट केलं गेलेलं आहे, आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो निवडणूक आयोगाने मान्य केला असं त्यांनी म्हटलेलं आहे. कदाचित म्हणजे युक्तिवाद माझं वैयक्तिक मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे. ताई, पण ही अदृश्य शक्ती नेमकी कोणाची आहे? अजितदादांची आहे की मोदी शहांची? आता ते तुम्ही ठरवा ना, तुम्ही पत्रकार आहात ना, त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार काही या देशात अवघड नाही आता सांगणं. अदृश्य शक्ती तिचा वैयक्तिक राग आहे की राजकीय राग आहे? आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल. ताई 7-8 वेळा सुनावण्या झाल्या होत्या, त्या सगळ्या सुनावण्याला तुम्ही सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित असलेला मला बघायला मी मिळालं स्वतः होतं. नाही, आदरणीय पवार साहेब पण पवार होते. साहेब होते, तुम्ही होता. युक्तिवादादरम्यान तुम्हाला काय वाटत होतं? हे असंच होईल असं वाटत नाही होतं नाही, की युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे, पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये आहेत. आणि अर्थातच अहो सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना, तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना, ते कुणाच्या नावावर आहे? तुमच्या का तुमच्या वडिलांच्या? ते तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं? तुमच्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना, त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का? ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा. ज्या माणसानी पक्ष स्थापन केला तर तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला. इलेक्शन कमीशन का जो जजमेंट आया है उसकी ऊपर एक मिनिट, मराठी झाले का सगळे? मराठी प्रश्न काय? पक्ष नावासाठी आणि याच्यासाठी काही फायनल निर्णय नाही झालेला ना अजूनपर्यंत? नाही आता तर ऑर्डर 10 मिनिटापूर्वी आली आहे. चिन्ह आणि नाव. आता 10 मिनिटापूर्वीच ऑर्डर आली आहे, बघू, चर्चा करू. पण पुढची सगळी लढाई लोकसभा आणि सर्व जे काही असेल त्या स्टेटस होईल. बघूया ना, इलेक्शन कमिशनचं 140 पानाची ऑर्डर आहे, ती सगळी आम्हालाही वाचायला लागेल, उद्या वाचायला लागेल. त्यातून बघूया ना काय काय होतं. ताई फडणवीसांचं ट्विट आलेलं आहे, फडणवीसांनी अभिनंदन केलेलं आहे अजित पवारांचं. हा, अर्थातच दुसरं काय करणार. त्याच्याबरोबर त्यांना सांगा का इंटू ब्रॅकेट अदृश्य शक्तीला आपण कॉम्प्लिमेंट करा, एकटाच त्यांना कशाला. आता काही दिवसात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय येईल, काय अपेक्षा आहे? प्रश्न आहे, तुम्हाला काय अपेक्षित आहे? हे काय फार रॉकेट सायन्स नाहीये, अदृश्य शक्ती आहेच ना अजून. त्याच्यामुळे मला शिवसेनेपेक्षा काही वेगळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल असं मला वाटत नाही. ताई, याच्यात त्यांनी एक गोष्ट म्हटली कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत की दोन्ही फॅक्शन्सनी कॉन्स्टिट्यूशनचं पालन केलं नाही. इट वॉज सीन दॅट वाईल बोथ द रायवल फॅक्शन्स हॅड नो डिस्प्यूट ऑन द पार्टी कॉन्स्टिट्यूशन बट दे वर नॉट अदरिंग टू द सेम अँड दस दिस स्टेट फेल्ड टू गिव्ह एनी डिटर्मिनेशन. आता कसं आहे, आता तसंच आहे ना, शिवसेनेची ऑर्डर, नाव फक्त बदललं, शिवसेनेचं नाव काढलं आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव ठेवलं, काही वेगळं नाही केलं. ताई, पण पहिल्यांदा असं पाहायला मिळतंय, शिवसेनेच्या ऑर्डरमध्ये नाही पाहायला मिळालं, बसपाच्या ऑर्डरमध्ये नाही पाहायला मिळालं, जनता पार्टीच्या इथे नाही पाहायला मिळालं की काही म्हणजे 5 आमदार आणि 1 खासदार ज्यांनी दोघांनाही समर्थन दिलं होतं, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? मी तुम्हाला सांगू, मी कशाकडे काहीच पाहत नाहीये. हे सगळ्याचं क्रेडिट अदृश्य शक्तीला जातं. त्याच्यामुळे नियम कायदे हे त्यांनी पाळलेच नाहीयेत ना. नियम कायद्याप्रमाणे जर झालं असतं तर पक्ष आदरणीय पवार साहेबांना मिळाला असता, पण नियम कायदे तुडवूनच सगळं या देशात चाललंय, दुर्दैव आहे. पण ठीक आहे, आता ते दिवस बघितले, हे बघू. ताई, पुढच्या काही महिन्यांवरती लोकसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत, पक्ष आणि चिन्ह जनतेपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचण्याचं किती मोठं आव्हान असणार आहे? ते कुठलं आव्हान? पवारसाहेब स्वतः 5 चिन्हांवर आयुष्यभर लढले आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा सोशल मीडिया पण नव्हता, मीडिया पण नव्हता. तुमच्या कृपेने 1 सेकंदात देशात जाईल, राज्यात कशाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टाकडनं काही दिलासा मिळेल असं वाटतं? आमच्याकडून प्रयत्न तर राहतील ना, प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न करत राहायचे. आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने असता तेव्हा प्रयत्न अवघड नसता. तो सत्यमेव जयते. कुठलाच शॉक किंवा काहीच प्रकारे धक्का बसलेला नाही असं वाटतंय, म्हणजे तुम्हाला सगळं अपेक्षितच होतं का? काय तुमचं काय सांगते? तुम्हीच मला याचं उत्तर सांगा, तुम्हाला काही वेगळं अपेक्षित होतं का? अपेक्षित नव्हतं, पण ताई तासनतास ज्यावेळा सुनावणी सुरू होती त्यावेळा तुम्ही निवडणूक आयोगाच्या कट्ट्यावर बसलेला आम्ही मीडियानं बघितलेला आहे. हो, पण क्षण आहे हा. भावनिक क्षण कसा असू शकेल? जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती असतं की कदाचित आपल्याला न्याय मिळेल मेरिटवर झालं तर, पण आता या देशावर कुठली गोष्ट मेरिटवर होते, त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाहीये. 99 सालापासून आजपर्यंतचा प्रवास संपलेला असं वाटतं? नाही. पक्षाचा चालू राहील. नाही, प्रवास कसा? चिन्हाचा आणि नावाचा असं नसतं. अमिताभ बच्चन आहे, त्यांचं नाव बदललं, विजय ठेवलं म्हणून ते अमिताभ बच्चन राहत नाहीत का? असं होत नाही ना. तुमचे अमिताभ बच्चन? आमचे अमिताभ बच्चन शरद पवार.
ताई ट्रकभर तुम्ही आम्ही बघितलं होतं निवडणूक आयोगामध्ये टेम्पो भरून तुम्ही पुरावे घेऊन आलेला होता, त्या पुराव्यांचं काय झालं असं तुम्हाला वाटतं? ह्याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, तर मी कसं त्याचं उत्तर देणार. आम्ही पुरावे दिले, आम्ही युक्तिवाद केला आणि आम्ही जे बोललो ते सत्य बोललो. फक्त आमच्याकडे एक गोष्ट नाही, ती म्हणजे आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही. ओके. काही एक महत्त्वाचा मुद्दा, पंजाब निवडणुकीच्या चंदगडमध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफिसर वागतो, आता इलेक्शन कमिशनच्या संदर्भात तुमचे दोन्ही पक्षाचे निर्णय आणि तेच इलेक्शन कमिशन 2024ची लोकसभा निवडणूक घेते, जर अशा पद्धतीने वागतंय, सुप्रीम कोर्ट ताशेरे ओढतंय, तर त्याच्यावरती भरोसा कसा ठेवणार? तुम्हाला हा प्रश्न मला विचारायला इच्छा होते, ह्याचाच माझं उत्तर आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की या देशामध्ये ज्या संस्थेवर आम्ही विश्वास ठेवला, म्हणजे आजही हा युक्तिवाद कसाही झाला तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर मी विश्वास ठेवला पाहिजे, कारण का मी इन्स्टिट्यूशन्सवर विश्वास ठेवते. इन्स्टिट्यूशन्स खराब नसतात, त्याच्यावर अदृश्य शक्ती त्या खराब करते. लोक वाईट नसतात, तिथे करणाऱ्या अधिकाऱ्याची काय चूक, तो अधिकारी आहे बिचारा. त्याच्यामुळे मी त्या अधिकारी किंवा इलेक्शन कमिशनवर कधीच काही चूक उलटं बोलणार नाही, कारण का तो त्यांचा निर्णय कदाचित नसेलच, आणि अदृश्य शक्तीचा जो निर्णय असेल तर बिचारा इलेक्शन कमिशन क्या करेल. पण त्याच शक्ती विरोधात आता वडिलांची आणि दुसरं नेते म्हणून साहेबांची कशी भूमिका असेल, काय अपेक्षित? साहेब बोलतील तुमच्याशी. साहेबांनी खूप संघर्ष आयुष्यात केला आहे, नेहमी शून्यातून उभं केलंय. एक आहे की आदरणीय पवार साहेबांनी सगळं आयुष्य हे संघर्षात काढलेलं आहे, आणि शून्यातून त्यांचे वडील, काका, मामा कोणीही राजकारणात नव्हतं. शून्यातून काठ्याच्या वाडी टू दिल्ली हा शरद पवारांचा प्रवास आहे, आणि शरद पवारांच्या आगेमागे कोणी नव्हतं. त्यांनी स्वतः कष्ट करून स्वतःची एक वेगळी ओळख या देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात केलेली, आणि 6 दशकं राहिली आहे, आणि त्याचं श्रेय जातं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेला. त्याच्यामुळे ती मायबाप जनता जोपर्यंत आमच्या बरोबर आहे तोपर्यंत आम्हाला कुठलीच काळजी नाही.